दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट्स क्लबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दक्षता हिरेंद्र पाटील ही वसईतली आपली ताई आता वसईवरून कुठे जाणार का वसईतच राहणार जाणून घेऊया. आणि त्याचबरोबर हो, तुमच्यासाठी मी खरं तर कडक कसा उन्हाळा पडलेला आहे, पण कडक उन्हाळ्यामध्ये अंगाची लाही होत असताना सुखद गारवा होम मिनिस्टरच्या टीमकडून तुम्हाला मिळणार आहे. आणि तो असा की मे महिन्यामधले इतके दिवस होम मिनिस्टर सोमवार ते शनिवार तुम्ही अनुभवत होता, त्याचा आनंद लुटत होता. आणि आता मे महिन्यापासून होम मिनिस्टर सोमवार ते रविवार तुम्ही बघणार आहे. म्हणजे रविवारची संध्याकाळसुद्धा तुमची आनंदात जावी. कारण खरं आहे हो, बऱ्याचदा बागेत फिरायला गेलेल्या आजी रविवारी पटकन घरी येतात, रिमोट हातात उचलतात आणि टी व्ही सुरू करतात आणि मग थोड्याशा निराश होतात की आज का नाही होम मिनिस्टर. तर तोही आनंद घरातल्या सगळ्यांना देण्यासाठी मे महिन्यात सोमवार ते रविवार 6:30 वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नका. तुमचा, आमचा, आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम होम मिनिस्टर. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया पाटील कुटुंबाला. हाय, माझं नाव दक्षता पाटील. मी टेक्स्टाईल डिझायनर आहे. आमच्या एका मित्रातू आमची ओळख झाली. त्या मित्रातू मग आमची केमिस्ट्री कशी वाढत गेली ते कळलंच नाही. पहिल्यांदा ऑफिसमध्ये पाहिलं होतं, त्याच क्षणी मला ती आवडली होती. यतीनचा स्वभाव तसा खूप प्रेमळ आहे. त्याच्या या प्रेमळ स्वभावामुळे मी त्याच्या प्रेमात कधी पडले हे मला कळलंच नाही. तिची जी मदत करण्याची वृत्ती होती ती मला भरपूर आवडली. तसं बघायला गेलं तर प्रपोज मीच केलेला आहे, पण सांगताना तो सांगेल की मी केलेला आहे म्हणून. प्रपोज मीच केला होता, मी ठाम आहे त्या मतावर. अरे आठव, मी प्रपोज केलंय तुला. नाही ग, मीच केला होता तुला. अरे नाही रे, मीच केलं होतं. नाही नाही, एकदा आठव, तू मीच केला होता तुला. नाही रे, खरंच मीच केलं होतं. प्रपोज कोणी केलंय हे तर आम्हाला ठाऊक नाहीये. तर येत्या 25 तारखेला आमचं लग्न आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या लग्नाला आवर्जून यावे. थोडंस अबा हो काही नाही, टेन्शन येतं, असं येतं सगळं. नाही, हात खराब आहे. नको असू दे, मी घेतो ना, कशाला. सगळी कामं मी करतो. तुमचं काही खरं नाही लग्नानंतर. धन्यवाद. मग आता उखाणा घेणार. हो, घ्या. सासरे आहेत प्रेमळ, सासू आहे हौशी. बरं. यतीनांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा 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 वा. द्या ओळख. या सासू नमस्कार. ही आई नमस्कार. हे मामा नमस्कार. मामी नमस्कार. ही भावंड. बरं. ही सख्खी बहीण, ही मावशीची मुलगी. नमस्कार. या पण सासू. त्यानंतर ते माझे सगळे दीर आणि नळन. नमस्कार. ही काकी, ही पण काकी. आणि हा आमचा सगळा कोठारी आणि पाटील परिवार. कोठारी आणि पाटील परिवार. म्हणजे पाटीलांकडे वाढलेली ताई कोठारींच्या घरी निघालेली आहे. हो. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे गेलं बालपण? वसईत होळीला, होळी गावी. होळी. होळी हे गाव. हो. सगळं बालपण तिथेच गेलं. हो. बाबा काय करायचे? माझे बाबा बॉम्बे पोर्ट्सला जॉबला आहेत आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. आणि तुम्ही काय शाळा कॉलेज तुमचं? माझं सगळं वसईमध्येच. मी इंग्लिश स्कूल शाळेमध्ये होती वसईतल्या. आणि कॉलेजमध्ये मी 10th नंतर डिप्लोमा केला, टेक्स्टाईल डिप्लोमा केला. तो मी सोफियामध्ये केला. बरं. ग्रँड रोडला. मग आता काय करतात? मी सध्या जॉब करते. आणि लग्न 25 मे. 25 मे. कुठे आहे ते? ते माझ्या गावी आहे, केळव्याला. माहीम केळवा. मस्त बीचवरच आहे. काय सांगता? हो. खरंच बीचवर आहे.
लग्नच बीचवर? हो खरंच बीचवर आहे. वा काय सुंदर, मस्तच. मिस्टर काय करतात? ते IT मध्ये आहेत. आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये होतो. बोलू आधी त्यांना, बोलू हो. आता. यतीन. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी डहाणूमध्ये पोखरण या गाव तिकडेचं माझं बालपण झालं. डहाणू पण मस्त आहे ना? डहाणूचा समुद्र आहे ना छान. हो. वा वा वा. मग तुम्ही कुठल्या समुद्रावर जायचा दोघे? कारण एक केळव्यालाही समुद्र आहे. केळव्याला गेलो असतो तर घरी कळलं असतं ना. बरं झालं नाही गेला. पण डहाणूला गेला नाही, तर यांच्या डहाणूलाही घरी नाही. कळलं असतं. तर तुमची एकाच ठिकाणी नोकरी करत होता असं आम्ही काहीतरी म्हणा. बॉम्बे रेऑन मध्ये जॉबला होतो. हा अजून तिथेच आहे. मी सोडलंय तिकडलं. मग तेव्हा काय झालं? तुम्ही काय करायचं? तुमच्याकडे मी डिझाईन स्टुडिओ मध्ये जॉबला होते. आणि हे IT डिपार्टमेंट मध्ये. हा माझा PC दुरुस्त करायला यायचा. माझा PC नेहमी बंद पडायचा. तुमचा PC बंद पडायचा. मग हे दुरुस्त करायला नाही, यायचं. मी नेहमी नाही गेलो, एकदाच गेलो. एकदाच गेलाय. आणि एकदाच गेला आणि व्हायरस झाला ना तिकडे. मग झालं. कसं काय? आमच्या मध्ये एक फ्रेंड होता. ह्याचाही फ्रेंड होता, माझाही फ्रेंड होता. त्याच्या थ्रू आमचं झालं. कसं काय हो? ऍक्च्युली हिचा बर्थडे होता आणि त्या दिवशी मी त्या मित्राला कॉल केला. असंच माझं काहीतरी काम असेल त्याच्यासाठी कॉल केला. तर तेव्हा त्याने मला सांगितलं की त्या मॅडमचा बर्थडे आहे. मॅडमचा बर्थडे आहे? कारण की आम्ही सर मॅडमच करायचो ना. सर मॅडम. म्हणजे तुम्ही यांना सर म्हणायचं? हो, सर आणि तुम्ही यांना मॅडम. मग मॅडमना भेटायला गेलात तुम्ही? नाही, मी भेटायला नाही गेलो. मी कॉल केला त्यांना आणि विश केलं मॅडमना. मग तुम्हाला धक्का नाही बसला अचानक यांचा कसा काय फोन आला? नाही धक्का नाही. कारण की मी त्या मित्राकडे चॉकलेट पाठवलं होतं याच्यासाठी. पण ह्यांनाच का चॉकलेट त्याला पाठवलं? पण दिलं होतं. त्याला पण दिलं होतं. पण त्याच्याबरोबर ह्याला पण दिलं. दिलं. बरोबर. मग तुम्हाला बरं वाटलं असेल? मग नंतर कॉन्टॅक्ट मिळाला ना. पण कोणा- त्याला माझा कॉन्टॅक्ट मिळाला. मग नंतर आमचं बोलणं चालू झालं. तेव्हापासून आमचं बोलणं चालू झालं. मी आधी विश केला फक्त- आणि त्याच्यानंतर बंद केलं. हिने मला कॉल केला नंतर, मग कंटिन्यू पुढे झालं. 11 तारखेला गणपतीच्या वेळेला. मग पुढे मग नंतर काही नाही. त्याच दिवशी आम्ही फर्स्ट टाइम रात्री काहीतरी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत कंटिन्यूस 2 तास बोलत होतो फोनवर? हो. काय हो? हो, बोललोच. 2 तास नाही, पण बोललोच ना. बोललो असतं. पण कोणाला कळलं नाही घरात? नाही, कारण नाही. की डेकोरेशन बनवतात ना आम्ही, इथे तिथे जात असतो. त्याच्यामुळे तुम्ही डेकोरेशन करायला हा, गेले ह्यांच्या होते. घरी गणपती गणपती आमच्या असतो. घरी पण गणपती असतो आणि सार्वजनिक पण असतो. सार्वजनिक त्यामुळे तुम्ही decoration सतत बाहेर करायला- होता डेकोरेशन करत फोनवर. बरं मग मला सांगा आता शेवटी मग प्रपोज कोणी केलं? हिने गेलं. हो. हो. कुठे, कधी, केव्हा? नाही तसं प्रपोज म्हणजे असं समोरासमोर हा, असं नाही की- फोनवरूनच प्रपोज केलं. मग आज प्रपोज करा. आज त्यांनी मला करायला हवं. मी कसं त्याला करणार? नाही, तिनेच केलेलं. नाही मग नाही नाही तिनेच त्यांनी करायला हवं. बरं दोघांनी करा प्रपोज. चला तुम्ही कशा पद्धतीने कराल आणि तुम्ही कसे कराल ते बघायचं. हा सुरू. वेळ सुरू झाली. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील? विचार करतो. विचार करतो. आता सुद्धा तू उचला विचार- उचला हे. दोघे मिळून उचलूया. आताही तू तेव्हा विचार केला. सांगितलेलं मी, असं तेव्हा सांगितलेलं. असं तेव्हा सांगितलेलं असं म्हणतोय तो. प्रपोज केलेलं तेव्हा. पण आता मी प्रपोज केलंय त्याला. हो की नाही? केलं की नाही? त्यांनी तेव्हाच आता नाही, करायला आताचं काय म्हणणं आहे म्हणजे तुमचं? अजूनही आता तर त्याचा विचार करणारच आहे. नाहीये 25 वाटतं. मेला तर लग्न आहेच आमचं. हो ना. आता तुम्ही कसं प्रपोज कराल? त्याच्यानंतर मलाही तू आवडते असं मी सांगितलं होतं तिला. मग नाही तसंच नाही मी आता प्रपोज करायचंय. माझं तुझ्यावर प्रेम आहे हा आणि आपण 25 मेला लग्न करणार आहोत. लग्न ठरलंय त्याला माहिती आहे. ठरवून टाकलंय ते. हा. काय प्रेम आहे ना. कम्प्युटरच्या बिघडण्यावरून सुरू झालेलं प्रेम इथपर्यंत येऊन पोहोचलं. पण हे किती वर्ष चालू आहे आपलं? 4 वर्ष. 4 वर्ष चालू आहे. 4थं आता. वर्ष 4 वर्ष 4 वर्ष. complete नाही झाली. बरं घरी कळल्यावर काय झालं? मग घरी कसं कळलं? नाही घरी तर मीच सांगितलं. तर करीन तर लग्न ह्याच्याशीच करीन. असं थेट सांगितलं? हो. कारण की मुलं बघणं मग ते नकार देणं आणि माझ्या बहिणीचं लग्न तोपर्यंत म्हणजे जमलं होतं. तिचंही लग्न होतं. तिचं पण लग्न पण 4 तुमच्या आधी मोठ्या बहिणीचं लग्न झालं. हो. मग तुमच्या घरी कसं कळलं? घरून तर आमच्या काहीच विरोध त्यांच्या काहीच नाही. काहीच नाही. नाही. जे मला आवडणार ते त्यांना आवडणार. आणि तुमच्या घरी काही हा म्हणजे तसं पप्पांना पहिले तसं मान्य नव्हतं. मग नंतर झालं. माझे पप्पा खूप स्ट्रिक आहेत. खूप म्हणजे खूपच. मी अजूनही त्यांना घाबरते. आज आज नाही आले ते ऑन ड्युटी आहेत त्याच्यामुळे. बरं. आणि त्यांच्या ह्या आवडता प्रोग्राम आहे ते 6:30 वाजता बरोबर कुठेही जाऊ देत पण ते 6:30ला टीव्हीच्या समोर येऊन बसणार म्हणजे बसणारच. मग आता त्यांना सांगा रविवारी सुद्धा त्यांना 6:30 वाजता होम मिनिस्टर बघता येणार. येस. ओके. हा फक्त होम मिनिस्टरच नाही तर झी टीव्हीचे सगळे कार्यक्रम जसे असतात तसेच सोमवार ते शनिवार इतके दिवस सगळे अनुभवत होते.
आता रविवारी सुद्धा तुम्ही झी मराठीचे कार्यक्रम बघणार आहात. तुम्हाला शुभेच्छा हो. आहेत. आणि त्याचबरोबर आता दोघे एकमेकांना किती ओळखता ते मला जाणून घ्यायचंय. पहिला प्रश्न, सासरी जाताना माहेरवरून कोणत्या 2 वस्तू ताई हमखास नेणार आहे? एकदा तिने सांगितलं होतं, बहुतेक तिच्याकडे एक साडी आहे, ती स्वतःने आर्ट केलेली आहे, आणि एक फ्रेम आहे तिच्याकडे, ती घेऊन येणार आहे. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर. लग्नानंतर दर महिन्याला एक अशी कोणती वस्तू तुम्हाला खरेदी करावी लागणार आहे? चप्पल नेहमी तोडत असते. ताईला काय व्हायचं आहे किंवा काय करायचं आहे आयुष्यात? ती नेहमी सांगत असते प्रोफेशन नेहमी सांगत असते की तिला जॉब मध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये, स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचा. ऍक्च्युली ती ड्रेसेसचं पण करते, ड्रेस मटेरियल विकते, त्याच्यामुळे तिला बिझनेस करायचा आणि नक्कीच आम्ही पुढे कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं. हा, एज्युकेशन मध्ये कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं होतं, पण हे ऍडमिशन बरोबर आहे. तुमच्या जिवलग मैत्रिणीला लहानपणीची अचानक भेटल्यावर तुम्ही जेवायला बोलावले तर ताई मनापासून आदरातिथ्य करेल का? हो, नक्कीच करणार, कारण की तिला मदत करण्याची पहिल्यापासूनच वृत्ती आहे. ताईचं स्वप्न काय? स्वप्न तर तेच आहे, एकदा तिला बाहेर जायचंय. बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे नाही, घराच्या बाहेर नाही, तिला विमानाने प्रवास करायचा. ह्या बात. अभिनंदन. 5ही उत्तरं बरोबर आली तुमची. आणि आता ताईची किती उत्तरं बरोबर येतात बघूया. फावल्या वेळेत मिस्टरांना कोणते काम करणं आवडतं? त्याला शेतात जायला आवडतं, वाडीत. हो, तो घरी असल्यावरती मोस्ट ऑफ वाडीतच जातो. तुम्ही मिस्टरांच्या आईकडून लग्नानंतर कोणता पदार्थ बनवण्याचं ट्रेनिंग किंवा तयार करण्याचं ट्रेनिंग घ्यावं असं त्यांना वाटतं? त्याला त्याच्या आईने बनवलेली आणि तशी कोणालाच न बनवता येणारी भाकरी सकाळची एकदम पातळ, ती त्याला खूप आवडते. ती मी त्याला खायला घालावी अशी त्याची इच्छा असेल असं मला वाटतं. बरोबर. तुम्हाला लग्नानंतर मैत्रिणीबरोबर आठवड्याच्या पिकनिकला मिस्टर पाठवतील का? 1 आठवडा फक्त मैत्रिणींबरोबर पिकनिकला? फक्त मैत्रिणीबरोबर नक्कीच पाठवतील. पण त्या मैत्रिणीला तिखट वगैरे खायला घालू नका जेवायला. सुट्टीच्या दिवशी मिस्टर कोणती गोष्ट हमखास करतात? नाही माहिती. काय करता? वाडीत जातो, त्याच्यानंतर जर 2 ते 3 तास तर खेळायला जाणारच जाणार. क्रिकेट खेळायला जातो. मग येस. तुम्ही काय करणं टाळावे असं त्यांना वाटतं? राग, चिडचिड, सतत चिडचिड. सिरियसली का करता तुम्ही चिडचिड? नाही माहित, होते. जरा कमी करा ना. हो, नक्की. आणि आता तुमच्या दोघांच्याही सुखी संसारासाठी झी मराठीकडून हे तुळशी वृंदावन. अभिनंदन. थँक्यू. आणि त्याचबरोबर हा एक छोटासा आहे. धन्यवाद. नमस्कार. एवढे असे गंभीर उभे. नमस्कार. असे जरा चेहरे हसरे ठेवा, छान दिसतात सगळे. सासूबाई काय म्हणताय? एक अट सांगा कुठली. सुनेने तुमच्या घरी आल्यानंतर काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आमच्या घरी आलं का सकाळी लवकर उठायला लागेल. घरी माहेरी नाही लवकर उठलं तरी चालेल, पण घरी सासरी आल्यावर लवकर उठायला लागेल. बापरे. सासरी आल्यावर सुनेने लवकर उठावं का? कारण कामात जाणार आहे, मग डबे करायला लागतील. सगळेच कामाचा व्याप वाढणार आणि त्यामुळे लवकर उठणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. बरं, इकडे सगळ्यांना आधी विचारतो, काय हो तुमचं काय म्हणणं? एक मतानी निर्णय दिलाय, उठायलाच पाहिजे. म्हणजे किती वाजता उठलं पाहिजे साधारण? म्हणजे 2 तास अगोदर तरी उठायला पाहिजे. म्हणजे जर यांना 5ला निघायचं असेल तर 3ला उठायचं. अवश्य. हो. सगळ्यांचं तुमचं म्हणणं आहे. पण स्वतःचा दोघांचा टिफिन तर झालाच पाहिजे. हो, मग तुमच्या बाजूने कोणी नाही. आईचं काय म्हणणं आहे? उठायला पाहिजे. अरे देवा. नाही, पण सुट्टीच्या दिवशी लेट उठलं तर चालेल ना? थांबा, बोलायला सांगितलंय का? तिकडच्यांचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे? उठायला पाहिजे. एक मिनिट, हे जे उठायला पाहिजे, जी यंग जनरेशन बोलते ना, नणन दीर, तुम्ही उठता का लवकर? उठतात? पद्धत आहे लवकर कॉलेजला. म्हणजे किती वाजता उठलं पाहिजे? म्हणजे 6 वाजता 5 उठावंच लागते. 4:45 उठायलाच लागते. बापरे. त्यामुळे लवकर उठायला पाहिजे. बरं, मिस्टरांचं काय म्हणणं आहे? नाही, उठायलाच पाहिजे लवकर सकाळी. सकाळी तुम्ही कितीला उठता? मी 5:45ला उठतो. 5:45. आणि मी 5ला मला 8:30ला जायचं असतं ना, मला डबा नाही बनवायचा असतो. अरे बापरे. तुम्हाला मदत तर करावी लागेल ना लग्नावर? सासूला तिने मदत करायची.
सासूला मदत करायची आणि मुलाने झोपून राहायचं 7 वाजेपर्यंत. मुलीने उठायचं सुनेने. तुमचं काय म्हणणं आहे? हां, मी तर उठेन, पण सुट्टीच्या दिवशी थोडीशी सूट द्यायला पाहिजे. किती पाहिजे? आताच मागून देऊया. ऍटलिस्ट 6:45 वाजेपर्यंत. ठीक आहे. 7 काय? 7. आता मी काय म्हणतो 7:30 पर्यंत होऊन जाऊ. रविवारी शेतात जातात. हा? 7:30ला तर शेतात जातात. रविवारी रविवारी पण आमचं डेलीचं रुटीन असं, ते कंपनी नाहीये ना. वाडीची कामं असतात. बरं ताई, तुम्ही ठरवा दोघांनी काय ते नंतर. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून लग्नानंतर. एक तर मला सख्खा भाऊ नाहीये, तर मला असं वाटतं की माझ्या लग्नानंतर त्यांनी मुलासारखं माझ्या आईवडिलांवर प्रेम करावं. हो, नक्कीच करणं. ते तर होणारच. चला, एक. दुसरी गोष्ट, त्याचा जसा आता स्वभाव आहे त्यांनी तसाच ठेवावा. म्हणजे त्यांनी चेंज करू नये, कारण की लग्नानंतर बहुधा मी असं ऐकलंय की स्वभाव चेंज होतो. हो, काहीतरी सांगू नका. नाही, असं मी ऐकलंय. आणि मी पण सांगेन ठामपणे, लग्नानंतर बदलत नाही स्वभाव. म्हणजे या बायका बदलायला भाग पाडतात, तरी आम्ही बदलत नाही स्वभाव. दुसरं काय बाबा, स्वभाव बदलणार आहे का लग्नानंतर? आहे तसं. तिसरी, त्याने वर्षातून एकदा तरी फिरायला घेऊन जायला पाहिजे. कुठेही चालेल, जवळही चालेल, लांबही चालेल, पण एकदा तरी जाऊया. आपला डहाणूचा आणि चिंचणीचा बीच आहे, केळव्याचा आहे जास्तीत जास्त लांब. एवढ्यावरच भागवत. बरं, तुमच्या 3 अपेक्षा. पहिली म्हणजे तिने ती चिडचिड करण्याचा तिचा स्वभाव आहे, तो कमी करायला पाहिजे. प्रयत्न करीन. नक्की. नाही, हे काय वेळा काय 70व्या वर्षी पण सांगतील प्रयत्न सुरू आहे. दुसरी अपेक्षा. दुसरं म्हणजे तिचा जो आता स्वभाव आहे, सर्वांना मदत करण्याची तिची वृत्ती कायम ठेवावी आणि घरच्यांशी पण जशी तिची सवय आहे तशी घरच्यांसोबतही तिने ती सवय कंटिन्यू ठेवावी. काय हो? हो, चालेल. नक्की. तिसरी अपेक्षा. तिसरं म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये सर्व दिसत आहेत तुम्हाला काय तरी. काय म्हणजे सगळे असे सुखवस्तू आहेत. तसेच पाहिजे. असं नाहीये, खात्या पित्या घरचे तर हे पण सर्व आहे, पण मेंटेन करायला पाहिजे ना थोडं. तेवढी मी मेंटेन आहे, एवढंही बारीक नाही, आहे. काय वाटतं तुम्हाला? मेंटेन करायला पाहिजे ना. मी याच्यावर काही बोलणार नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो ज्यांनी त्यांनी सोडवावा. दोघांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण होत असं म्हणत एव्हर युथ नॅचरल्स यांच्याकडून आमच्या ताईला हे गिफ्ट आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. त्यांना सगळ्यांना मिळून तुम्हाला काही सांगायचं असेल तर काय सांगा? काहीच नाही, मी माझ्या फॅमिलीला मिस करेन, पण त्याच्यामध्ये जास्त मी माझ्या पप्पांना मिस करेन, कारण की माझा स्वभाव सेम त्यांच्यासारखा आहे आणि खूप म्हणजे मी त्यांच्या खूप क्लोज आहे, त्याच्यामुळे मी त्यांना खूप मिस करेन. आई, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही पण त्याची खूप आठवण काढू. तुम्ही जसं मिस करणार आहात, तुमचं घर सुद्धा तुम्हाला खूप मिस करणार आहे. हा, काय आठवतं अशा वेळेला? सगळंच. माझी ओरडाओरडी, खूपच आवाज असतो घरामध्ये. आणि घरी तर मला कधी कोणती गोष्ट कमी नाही आहे, सगळ्या गोष्टी मला मिळाल्यात. अशी पप्पाने कुठची गोष्ट ठेवली नाही की ती त्या गोष्टीसाठी आम्हाला खूप हाल काढावे लागलेत, किंवा म्हणजे त्यांनी स्वतःला त्रास करून घेतला, पण आजपर्यंत त्यांनी आम्हाला कुठची गोष्ट कमी नाही ठेवली. त्याच्यामुळे नक्कीच त्यांची आठवण मला प्रत्येक वेळेला येईल. तुम्ही काय विश्वास द्याल त्यांना? राहणारच, इथे राहणारच आहे, आणि तेव्हा त्यांना जेव्हा पण गरज असेल तेव्हा ती त्यांच्या मागे तर असणारच आहे ना, कुठे लांब जाणार. काळजी सांगता जावई बापू. बरं, आता हे आव्हान कोण स्वीकारणार मला बघायचं आहे, कारण मी पैठणी देऊनच आम्ही आमच्या ताईची पाठवणी करणार आहोत. खेळ सोपा आहे. समोर कागदी कप आहेत आणि 10 संधी आहेत. 5 कपमध्ये चेंडू जायला पाहिजे, 5 चेंडू जायला पाहिजे त्या कपमध्ये. आणि ते जर ताईने स्वतःच तो खेळ पूर्ण केला तर ताई स्वतःच मिळवणार पैठणी. बघूया काय होणार या खेळात. एक, 2, आता मिस्टरांना हाकेला धावून यावं लागणार आहे. 3 चेंडू त्या कपमध्ये जाणं.
चला बघूया आता तुम्ही पैठणी मिळवून देणार का आमच्या ताईला. एक, कम्प्युटर वरून सुरू झालेलं हे प्रेम कप वरती येऊन थांबतंय. 2, 3, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. वसईच्या होळी गावात लहानाची मोठी झालेली ताई आता डहाणूच्या दिशेने निघालेली आहे. त्या ताईच्या सुखी संसारासाठी आपण शुभेच्छा देऊया, तिला आनंदी राहा असं म्हणूया आणि त्याचबरोबर आज पाठवणी करत असताना देऊया तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.